आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय किंवा एकाच ट्रेंड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकाने थाटल्या प्रकरणी राज्यातील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवर राज्य परिवहन विभागाने कारवाई केली आहे। त्यानुसार राज्यात ओलाची 121 शोरूम ट्रेड सर्टिफिकेट शिवाय सुरू असून ती तात्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओने केल्या आहेत। यासाठी आतापर्यंत आरटीओ कडून 109 कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। राज्यातील 55 शहरांमध्ये सुरू असलेल्या ओलाच्या शोरूम किंवा स्टोअर कम सर्व्हिस सेंटरची आरटीओने तपासणी केली। त्यात ओलाचे 146 शोरूम असून त्यापैकी 27 जणांकडे ट्रेड सर्टिफिकेट असल्याचं आढळलं। त्यामुळे आरटीओ कडून ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या सर्व्हिस सेंटर आणि शोरूम बंद करावे असे बजावण्यात आले होते। त्यानुसार 75 शोरूम बंद केले आहेत। अजूनही व्यवसाय करणाऱ्या शोरूमवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले। आतापर्यंत 192 वाहने जप्त केली आहेत। राज्यात ओलाच्या 146 शोरूमच्या माध्यमातून हजारो वाहनांची विक्री झाली आहे। ओलाच्या अनेक ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या शोरूमच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात 23,802 वाहनांची विक्री झाली। त्यांचा तपास चेसिस प्रिंटनुसार असलेल्या नोंदणीच्या माध्यमातून सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।